तर असं एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलमध्ये म्हणजे खूप मोठं असं गुरुकुल होतं. तर तिथे एका शिष्याची म्हणजे एका मुलाच्या बहिणीचं लग्न होतं 3 महिन्यानंतर. तर तो त्याच्या गुरुजीकडे गेला. आधीचे गुरुकुल माहिती असेल ना तुम्हाला, की तिथंच राहावं लागायचं त्या टाईपमध्ये. तर तो त्याच्या गुरुकडे गेला आणि बोलला, की "सर माझ्या बहिणीचं लग्न आहे पुढच्या 3 महिन्यात. तर मला 1 महिन्याची सुट्टी लागेल." कारण 10 दिवस तर मला घरी जायला पायी चालत जायचे लोकं तेव्हा. आहे ना, चाकाचा आविष्कार झालेला नव्हता. तर गुरुजी बोलले, "हां, ठीक आहे. जेव्हा ते तुझं ठरेल, ती तारीख ठरेल, तेव्हा तू मला सांग, तेव्हा आपण बोलूयात." तेव्हा तो त्या गुरुजींना बोललं, की "गुरुजी काही मदत झाली तर चांगलं होईल." पण गुरुजींनी त्याला इग्नोर केलं. म्हणजे मदत देण्यास होकारही नाही दिला, नाकारही नाही दिला. मग त्याने काही मनावर घेतलं नाही. तो आपला गप निघाला आणि जसं लग्न 1 महिना राहिला, 1 महिना किंवा 45 दिवस राहिले, तेव्हा तो गुरुजीकडे गेला, की "गुरुजी मला उद्या निघावं लागेल, की अशा-अशा तारखेला माझ्या बहिणीचं लग्न आहे." तर गुरुजी बोलले, "ठीक आहे, निघ तू. तुझा जो इथला मित्र असेल किंवा जो साथीदार असेल किंवा कलीग असेल, ज्याच्यासोबत तुझं चांगलं पटत असेल, त्याला तू घेऊन जा मदतीला. म्हणजे बरं होईल तुला, मदत मदत होईल त्या लग्नात मध्ये." तर तो त्याच्या मित्राला म्हणजे सांगतो, की असं-असं आहे, की तुला यावं लागेल. पण तो परत गुरुजीकडे जातो आणि बोलतो, "गुरुजी काही मदत होईल का?" त्याच्या मित्रासोबत. तर गुरुजी परत इग्नोर करतात आणि जायच्या वेळेस जेव्हा तो सकाळी जाणार असतो, तेव्हा त्याला बोलवतात आणि 5 डाळिंब देतात त्याच्या हातात. मग त्याचा मित्र शॉक होतो, की "अरे यार, तू त्यांच्याकडून मदत मागतोय आणि त्यांनी तुला फक्त 5 डाळिंब दिले." तर त्याच्यावर तो काही रिॲक्ट होत नाही. तो बोलतो, "जाऊ दे चल. जे दिलं ते गोड मानून आपण पुढे निघायचं." तर त्यांनी आपलं जे पिचवाचं बिराड होतं, ते पाठीवर लादलं आणि निघाले. त्याच्यात थोडेफार कपडे आणि भाकर तुकडं होतं रस्त्यामध्ये खाण्यासाठी, कारण 10 दिवसाचा प्रवास होता. तर 3 एक दिवसात ते चालत एका राज्यात पोहोचतात, जिथं म्हणजे ते राज्य असं वाळवंट टाईप असतं. तर तिथं पोहोचल्यावर एक माणूस दवंडी पिटत असतो, की कोणाकडे डाळिंब असतील तर त्याने कृपया द्यावे असं करून. तर हे दोघं एकमेकांकडे बघतात आणि बोलतात, "डाळिंब तर आहे." मग हे त्या माणसाकडे जातात, जो दवंडी पिटणारा असतो, की "बाबा डाळिंब तर आहेत, पण तुला डाळिंब का पाहिजेत?" तर तो बोलतो, की "इथल्या जे राजाची मुलगी आहे, ती खूप आजारी आहे आणि वैद्याने तिला सांगितलं आहे, की डाळिंबाच्या रसामध्येच तिला औषध देऊ शकतो. जे वैद्यभुवाने औषध तयार केलेलं आहे, ते डाळिंबाच्या रसातच तिला देऊ शकतो असं." तर हा हे बोलतो, की "किती डाळिंब पाहिजे?" तो बोलतो, "2 डाळिंब असतील तरी चालतील." हा बोलतो, की जो त्याचा मित्र असतो, तो बोलतो, तो त्या 2 डाळिंब काढून त्यांना देतो. तर याला वाटतं, ज्याच्या बहिणीचं लग्न असतं त्याला वाटतं, की "यार 2 डाळिंब कशाला? जेवढे आहेत तेवढे देऊ. हे डाळिंब तर रस्त्यात आपण खाऊन घेऊ किंवा नंतर काही दिवसांनी खराबच होतील. आपल्याकडे तर भाकर आहे खायला." तर जेवढे आहेत तेवढे डाळिंब तो त्या दवंडी पिटणाऱ्याला थांबवतो आणि परत तिन्हीच्या उरलेले 3 डाळिंब जे असतात तेही त्याला देऊन टाकतो. मग तो राजाकडे जातो डाळिंब घेऊन. राजा प्रचंड खुश होतो. त्याच्या मुलीचा इलाज होतो. मग राजा त्याला विचारतो, की "अरे बाबा प्रधाना, तू हे डाळिंब आणले कुठून? ह्या राज्यात डाळिंब कोणाकडे भेटत नव्हते. तू 7-8 दिवस झाले दवंडी पिटतोय, कोणाकडे भेटत नव्हते. मग तू आणले कुठून?" मग तो बोलतो, की एक म्हणजे 2 गुरुकुलचे विद्यार्थी इथून जात होते. तर त्यांच्याकडे त्यांनी दवंडी ऐकले आणि ते त्यांनी डाळिंब मला दिले. मग तो बोलतो, "त्या जे प्रवासी आहेत विद्यार्थी, त्यांना बोलून घेऊन ये. आपण त्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे. त्यांना थोडंफार म्हणजे पाहुणचार केला पाहिजे असं, की त्यांनी त्यांच्याकडे डाळिंब असताना दिलेले आहेत. माझ्या मुलीचा जीव वाचलाय त्याच्यामुळे." तर तो प्रधान परत फिरतो आणि ते पुढे गेलेले असतात. त्यांना परत माघारी बोलवतो, की "राजाने तुम्हाला बोलवलेलं आहे," असं करून. मग ज्याच्या बहिणीचं लग्न असतं तो बोलतो, की "अरे बाबा, मला घरी थोडा म्हणजे लवकर जायचं आहे, तर मी काही येऊ शकत नाही. मी येताना तुमच्याकडे म्हणजे जेव्हा परतीचा प्रवास होईल माझा, तेव्हा मी तुमच्याकडे येईल." तर तो राजाने त्याला सक्त ताकीद दिलेली असते, की "तू घेऊन ये त्यांना," असं करून. मग तो म्हणजे विनवण्या करून, बळजबरी करून म्हणा, काही धमकी-बिमकी देऊन त्यांना घेऊन जातो राजाच्या दरबारात. तर तोही जातो, की "ठीक आहे, काय 5 कोस पुढे आलोय आपण, तर काही फरक नाही पडणार. आपण जाऊ परत राजाकडे." मग राजा त्यांचा आदरपूर्वक
म्हणजे स्वागत करतो, त्यांचा पाहुणचार करतो, त्यांना पंचपक्वान्न खायला देतो. आणि मग त्याला विचारतो की बाबा तू हे 5 डाळिंब घेऊन कुठे जात होतास? मग तो बोलतो की माझ्या बहिणीचं लग्न आहे, आमच्या गुरुने आम्हाला रस्त्यात वाटेत भूक लागली तर खाण्यासाठी हे डाळिंब दिलेले होते. मग राजा बोलतो अरे तुझ्या बहिणीचं लग्न म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न, तर आपण तिचं लग्न हे राजेशाही थाटात करूयात. त्याच्या बहिणीचं लग्न हे राजेशाही थाटात होतं. सर्व गाव त्या लग्नाची तारीफ करतं, पूर्ण गाव जेवण देतो राजा, आणि घरचेही त्याच्या खुश होतात. त्यामुळे पुढे काय लिहिलेलं असतं, कसं त्याचा सदुपयोग होईल किंवा जास्त अपेक्षा करणं, कोणाचे हाव करणं, जे भेटेल त्याच्यात सुख मानणं, हेही सर्वात मोठी गोष्ट आहे. की कोणाबद्दल कंप्लेंट नाही करणं, कारण नियतीने काही ना काही चांगलंच लिहिलेलं असतं. जो होता है वो अच्छे के लिए होता है, याच्यातनं ही मॉरल ऑफ द स्टोरी आहे.